चला तर आज बनवूया वर्षभर टिकणारे उडदाच्या डाळीचे खमंग खुसखुशीत पापड। रेसिपी सुरू करूया त्याआधी मी रंजिता माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। डाळ कुठली कुठली घेतली आणि प्रमाण किती घेतलं ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। त्याआधी मी इथे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं, 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आणि 1 किलो पिठाचे पापड बनवणार आहे। तर त्यासाठी मी एक पापड मसाल्याचं पाकिट घेतलं आणि गरम पाण्यामध्ये ते टाकायचं, लगेचच मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं छान असं उकळू द्यायचं पाणी। गॅस मात्र कमी ठेवायचा, मोठ्या गॅसवर नाही शिजवायचं, स्लो गॅसवर 2-3 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं। गॅस बंद करायचा, पाणी छान थंड होऊ द्यायचं। पाणी छान थंड झाल्यानंतरच पिठामध्ये टाकायचं, गरम असताना पिठामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही। मी इथे 1 किलोच्या प्रमाणात तुम्हाला पापड बनवून दाखवणार आहे। तर पापड बनवण्यासाठी अर्धा किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे। कॉटनच्या कपड्याने छान अशी पुसून घ्यायची, त्याला बारीक छान असं पीठ दळून आणायचं। दळून आणल्यानंतर मोठ्या परातीत घ्यायचं, चाळणीने चाळून घ्यायचं। मी इथे 2 डाळी मिक्स केलेल्या आहेत, तुम्हाला हवं तर तुम्ही उडदाच्या डाळीचे पण बनवू शकता, मुगाची डाळ नाही टाकायची असेल तर। आणि तुम्हाला उडदाच्या डाळीचे नाही फक्त मुगाच्या डाळीचे बनवायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता। आणि छान थंड झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ आपल्याला छान असं घट्ट मळायचं आहे। पापडांसाठी पीठ खूप घट्ट मळायचं। 4 ते 5 तास ठेवल्यानंतर पीठ थोडं सॉफ्ट होते, म्हणजे पापड लाटायला पण भारी जात नाही आणि पोळपाटाला चिकटत नाही। पीठ मळताना जर थोडं पातळ लाटलं तर 4 ते 5 तास पीठ ठेवल्यानंतर ते आणि पातळ होते आणि पापड लाटायला भारी जाणार, पापड लाटल्या नाही जाणार। मी इथे 1 ग्लास पाण्यामध्ये मसाला उकळून घेतला होता, तेवढ्या पाण्यामध्ये पीठ छान असं घट्ट मळून झालं। पण तुम्हाला जर वाटलं पीठ मळायला थोडं पाण्याची गरज आहे तर थोडंसं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं। एकदमच खूप नाही टाकायचं, हलका हलका पाण्याचा शिंका मारायचा आणि पीठ मळून घ्यायचं। पीठ मळताना मात्र घट्टच पीठ मळायचं। मी हे मळलेलं पीठ रात्रभर असं झाकून ठेवणार आहे। रात्रभर पीठ झाकून ठेवलं ना तर दुसऱ्या दिवसापर्यंत छान मुरते आणि पापड बनवायला सोपे जातात, लाटायला भारी जात नाही। मी तुमच्या सोबत 2 किलो उडदाच्या डाळीच्या पापडांचा व्हिडिओ शेअर केला होता गेल्या वर्षी आणि त्या व्हिडिओ खाली भरपूर अशा कमेंट्स आलेल्या की पापड लाल होतात, पापडांना जाळी लागते, अळ्या लागतात, तर त्यासाठी काही टिप्स सांगा, अळी जाळी लागू नये, पापड लाल पडू नये, पापडांची कशी काळजी घ्यायची ते मी व्हिडिओ मध्ये पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी इथं पातेल्यामध्ये पीठ ठेवण्याच्या आधी थोडंसं तेल लावून घेतलं, पिठाला पण थोडंसं तेल लावून त्यानंतर पातेल्यामध्ये पीठ टाकलं। त्यानंतर पिठावर कॅरी बॅग ठेवून घेतली, म्हणजे पिठाचा वरची लेअर कडक होणार नाही। तुम्हाला हवं तर हे पीठ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पण ठेवू शकता। दुसऱ्या दिवशी घरातली सगळी कामं आवरली, जेवण वगैरे करून घेतलं आणि दिवसभर आज पापडच लाटायचे आहेत तर पापड लाटायला घेतले। पीठ बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेलं आहे, मळताना किती घट्ट मळलेलं होतं। पीठ छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे। तर पिठामधला एक गोळा घेतला मी मोठा, 2 भाग केलेले आहेत। एका भागाला थोडंसं तेल लावून घेतलं आणि कॅरी बॅगलाही थोडंसं तेल लावून घेतलं आणि छान अशा पद्धतीने पीठ कुटून घेत आहे। आणि मी खूप जोरजोरात नाही कुटत आहे, कारण की आपण बिल्डिंग मध्ये राहतो, तर बिल्डिंग मध्ये खूप जास्त जोराजोरात कुटलं तर खालचे लोक वर येऊन कल्ला करतील। माझ्यासोबत असंच झालेलं, नवीनच आम्ही कल्याणला शिफ्ट झालेलो आणि बिल्डिंग मध्ये राहायला आलोय, तेव्हा मी असंच पापड बनवायच्या वेळेस खूप असं छान मस्त पीठ कुटून घेतलं। खालचे लोक वरे आलेत ना आणि मग काय, मला बिल्डिंग मध्ये राहतात, तुम्हाला समजत नाही, तेव्हापासून मी छान हळूहळू अशा पद्धतीने मस्त असं पीठ कुटून घेते। काय ना, रेडीमेड पापड आमच्या घरी ना कुणालाच आवडत, तर मी 2 ते 3 किलोचे पापड दरवर्षी घरीच बनवते। 2 किलो पापडांचा व्हिडिओ पण मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे, बघितला नसेल तर नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। कुटलेल्या पिठाचे छान असे 2 गोळे करून घेतले, त्यामधला एका पिठाच्या गोळ्याचे छान असे लांबून लांबून रोल बनवून घेते आणि या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। बनवलेल्या पिठाच्या गोळ्यांना पण हवाबंद डब्यामध्ये ठेवायची, हवा नाही लागू द्यायची, हवा लागली तर हे पीठ कडक होते। मी मीडियम साईजचाच पापड बनवते, खूप जास्त मोठा नाही आणि खूप जास्त छोटा पण नाही। पापड मी गेल्या महिन्यातच बनवले आणि व्हिडिओ शूट पण केलेला होता, पण व्हिडिओ एडिट करायला आणि अपलोड करायला बराच लेट झाला। पण व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला असेल आणि युजफुल वाटत असेल, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। उन्हाळी वाळवणाच्या भरपूर रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, बघितल्या नसतील तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा आणि नक्की बघा।
आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका। पिठाचे छान गोळे बनवून झाले। ज्या पातेल्यामध्ये पीठ मळून ठेवलेलं आहे त्याच पातेल्यामध्ये ठेवून दिले आणि झाकण ठेवलं छान। त्या पिठामधला एक गोळा घेतला आणि बाकीचे गोळे झाकून ठेवले। त्याला दोन्ही साइडनी छान असं पीठ लावून घेतलं आणि पातळ असा पापड छान असा लाटून घेतला। पापड जर तुम्हाला पीठ लावून नाही लाटायचे असतील तर तुम्ही तेल लावून पण पापड लाटू शकता। तेल लावून पण पापड छान लाटले जातात, पण मी ना नेहमी पिठानेच पापड लाटते। तेल लावून लाटले ना की नंतर मग त्याचा तेलाचा वास येते। किती उन्हात वाळू घातले ना तरी पण त्याचा वास येतेच। पापडासाठी पीठ मळायच्या आधीच मी थोडंसं पीठ ना कोरडं काढून घेतलं होतं एका डब्यामध्ये आणि त्यानंतर बाकीचं पीठ मळून घेतलं। मस्त असा छान पातळसा पापड लाटून झाला। परत एक लाटून दाखवते। पापड छान पातळ लाटायचा म्हणजे तो खाताना खुसखुशीत लागतो। जाड पापड असेल ना तर तो कडक होतो। मला एक कमेंट आलेली की 1 किलो पापड बनवायला तुम्हाला किती वेळ लागला, तर मी 2 ते 2.5 तासामध्ये हे पापड माझे बनवून झाले होते। त्यातही मी अर्ध्या तासांनी उठत होती, ब्रेक घेत होती, कारण की लगातार पापड लाटले ना तर हात गळून येतात, दुखायला लागतात। एकाच जागेवर बसून एवढ्या वेळ होत नाही। 1 किलो पिठामध्ये एवढे सारे पापड बनवून झाले। पापडांना जाडी लागू नये, अडी लागू नये त्यासाठी ना पापड लाटताना खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही आणि पापड लाटताना असे फॅनखाली सुकवायचे आणि त्यानंतर 2 ते 3 तास कळकळीत उन्हामध्ये छान असे पसरवून सुकवायचे आणि पापड उन्हात वाळवताना त्यावर ओढणी टाकायची म्हणजे पापड तेडे वाकडे होत नाही। उन्हात वाळवून घेतल्याने पापडांचा रंगही बदलत नाही आणि त्याला जाडी अडी सुद्धा लागत नाही आणि वर्ष 2 वर्ष पापड जसेच्या तसे राहतात। पापड छान उन्हामध्ये वाळवून घेतले। मला पुढे तळून पण दाखवणार आहे। व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। पापड तळताना तेल खूप जास्त कडक करायचं नाही, खूप जास्त गरम करायचं नाही। मोबाईल सेट करता करता माझ्याच्याने थोडंसं तेल जास्त गरम झालं तर बघू शकता पापड लगेच लाल झाला। पापड तळताना पापड छान मोठा होतो आणि अगदी खुसखुशीत होतो। मार्केटपेक्षाही खूप टेस्टी आणि चवदार पापड घरीच तुम्ही बनवू शकता। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही वापरल्यात तर वर्ष 2 वर्ष तुमचे पापड जसेच्या तसे राहतात। तरी तुम्हाला वाटलं तर दिवाळी झाल्यानंतर परत 1-1.5 तासाची ऊन देऊन ठेवा म्हणजे 2 वर्ष पापड जसेच्या तसे राहणार। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।